अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला खूप महत्त्व दिले जाते। खास करून या महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतात। तर ही पूजा कशी करतात मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी इथं महालक्ष्मीचा मुकुट घेतला आहे। नंतर माझ्याकडे तुळजाभवानीचा असा हा मुकुट होता, तर मी तो घेतलेला आहे आणि काही दागिने घेतलेले, गजरा घेतला आहे, आईला साडी घेतलेली आहे। तर आता मी पूजेला सुरुवात करते। सर्वात अगोदर आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर पाट मांडायचा। तर मी देवघरातली पूजा सकाळीच करून घेतली होती, तर तुम्ही हे देवघर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। नंतर पाट मांडल्यानंतर त्याच्यावर लाल वस्त्र ठेवायचं आहे। तर लाल वस्त्रच का, तर आई लक्ष्मीला लाल वस्त्र खूप प्रिय असतं। मग त्याच्यावर लाल वस्त्र ठेवायचं आणि आपली गव्हाची रास घालायची। मग त्या गव्हाच्या राशीवर आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा। कलश स्वच्छ करून घ्यायचा। कलशावर कुंकवाच्या 5 रेषा मारायच्या आणि रेषा मारताना रेष खालून वरती अशी मारायची आणि 5 रेषा मारल्यानंतर त्याच्यावर थोडीशी हळद लावायची आणि एक स्वास्तिक काढायचं। तर मी इथे आता एक स्वास्तिक काढून घेते आणि मी रेषा मारल्या आहेत कळसावर। तर माझे हे स्वास्तिक आणि रेषा काढून झालेले आहे आणि आता मी त्याच्यावर नारळ ठेवणार आहे। तर मी हे श्रीफळ घेतलं आहे आणि त्या श्रीफळावर सुद्धा स्वास्तिक काढले। इथे काही वाटीत पूजेचं सामान घेतले, ते पण खूप महत्त्वाचं असतं। तर आता कलशात पाणी ओतायचं आणि आता कलश त्या राशीवर मांडून द्यायचा। नंतर मग कलश त्या राशीवर मांडला की मग त्याच्यात सुपारी, कवडी, 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू आणि अक्षता अशा घालायच्या। नंतर आपल्याला कलशावर आंब्याची डहाळी किंवा आंब्याची पानं आणि त्याच्यावर नारळ ठेवायचे। तर मी आता हे आंब्याची पानं स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता मी ही कलशावर मांडून घेतलेली आहे। आता माझ्याकडे जो मुकुट होता ना महालक्ष्मी आईचा, तर आता मी तो मुकुट त्या नारळाला लावणार आहे। तर हा मुकुट असा आहे, त्याला मागून दोरी असते बांधायला, त्या दोरीने आपल्याला तो मुकुट नारळाला बांधायचा असतो। तर मी तो मुकुट नारळाला लावून घेतलेला आहे। आता मी आईला साडी नेसवते आणि नाकात नथ घालते। नंतर मी पूर्ण आईचा शृंगार करून घेते। तर तुम्ही पाहू शकतात मी आता आईला ती साडी पण नेसवली आहे, नाकात नथनी पण घातलेली आहे, गजरा पण माळलेला आहे आणि दागिने सुद्धा घातलेले आहे। तर तुम्ही पाहू शकतात आईचं रूप खूप उठून दिसते, खूप खुलून दिसते। तर आता इकडची पूजा तर झाली, आता आपल्याला फोटोची पूजा करायची आहे। तर मी इकडे एक लाल कापड घेतलंय, त्याच्यावर गव्हाची परत रास मांडली आणि माझ्याकडे होता एक श्रीयंत्राचा फोटो। तर आता मी त्या श्रीयंत्राच्या फोटोची सुद्धा पूजा करते। तर आता त्या श्रीयंत्राची पूजा मला करायची आहे। तर आता मी गणपती म्हणून सुपारी घेतली आहे, सुपारीची पूजा करून घेतली आहे। खारीक, वाटी सुपारी आणि एक विड्याचं पान बनवून घेतलं आणि ते विड्याचं पान आपल्या फोटोच्या समोर मांडलं। नंतर माझ्याकडे कमळगट्ट्याची एक माळ होती, ती कमळगट्ट्याची माळ मी आता श्रीयंत्राच्या फोटोला घातलेली आहे। तर आता मी काही पूजेचं सामान काढून घेतलंय। त्यात मी 5 हळकुंड, 5 कवडी, 5 विलायची आणि 5 कमळगट्टे असे काढून घेतले त्याच्यात। आणि परत त्यात काही नाणे टाकते, कारण की आपल्याला नाण्याची सुद्धा खास पूजा करायची असते। तर मी एका वाटीमध्ये धने घेते आणि एका प्लेटमध्ये पंचखाद्य घेते। आपल्याला आज जो नैवेद्य दाखवायचा असतो ना, तर तो पंचखाद्यच दाखवायचा असतो। तर आता मी तो इथे नैवेद्य मांडलेला आहे। आता इथे माझी पूजा झालेली आहे। आता मी फुलं वाहून घेते आणि लगेच रांगोळी काढते आणि लगेच पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते नेमकी आज पूजा कशी झाली माझी। तर पिवळी आणि लाल ही रांगोळ यांचं कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं। तर मी खाली पिवळी रांगोळ अथरून घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यावर लाल रंगाचे कमळ काढलेत छाप्याने। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्याकडून सांगायचं विसरलेच मी, पूजा मांडण्याच्या अगोदर एक दिवा लावून घ्यायचा असतो। तर मी तो दिवा लावला होता, तर तो दिवा खाली कोपऱ्यात होता, तर मी त्याच दिव्यातल्या दिव्याने ही समई पेटवली आहे आणि आता मी ही लोबान धूप लावते। तर आता एवढं सगळं झाल्यावर माझी पूजा पूर्ण होते। तर पूजा कशी झाली तर नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि आता सांगायचं राहिलं एवढंच की गुरुवारी केस धुवायचे नसतात आणि फरशी पुसायची नसते, जागा साफ करायची नसते, घरातील जाळी जळमट काढायची नसतात। तर तुमच्या मनात येईल आपल्याला पूजा तर मांडायची आहे आणि पूजा मांडायला घर स्वच्छ करावंच लागेल। तर हो, घर स्वच्छ करायचं, पण ते गुरुवारी न करता ते करायचं बुधवारी।
कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी निगडीत असतो आणि आपण या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपण ही सर्व कामे केल्यावर तो ग्रह कमजोर होतो, तर आपल्याला तो ग्रह प्रबळ करायचा असतो. त्यामुळे आपण ह्या चुका टाळायच्या असतात. तर नक्की सांगा व्हिडिओ कसा झालाय. पूजा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.